कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे। थोड्याच वेळात आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा माहित पडणार आहे। आपण आलो आहोत आज आदित्य किर्लोस्करांच्या इनॉग्रेशन समारंभासाठी आणि आता थोड्याच वेळात आदित्य सर इथे उपस्थित होणार आहेत। अरे आदित्य आदित्य सर, सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, One आदित्य bite, सर, one प्लीज bite, वन बाईट, one bite. आदित्य प्लीज सर, प्लीज सर, प्लीज सर, एक- आदित्य सर, तुमची ह्या प्रोजेक्ट मागची प्रेरणा कोण आहे? माझी आई, माझी आईच या प्रोजेक्टच्या मागची माझी प्रेरणा आहे। ती आम्हाला लहानपणापासून शिकवायची की आपण समाजाचं देणं लागतो, त्यामुळे जेवढं या समाजासाठी करता येईल तेवढं केलं पाहिजे। आणि खरं तर तिच्याच आशीर्वादामुळे हा प्रोजेक्ट साकार होतो। आदित्य सर, तुमचं तुमच्या आईवर खूप प्रेम आहे ते तर दिसतंय, पण त्यांनी तुम्हाला घरातून हाकलून दिलंय ही बातमी आम्हाला मिळाली आहे, ती खरी आहे का? त्यांनी खरंच तुम्हाला तुमच्यापासून दूर केलंय का? हे बघा, प्रत्येक घरात भांड्याला भांडं लागतं, लहान मुलं चुकतात, मोठी लोक त्यांना माफ करतात, कधी कधी रुसतात, वेळप्रसंगी कठोर होतात, आणि अशा प्रसंगी शिक्षा करणे हा त्यांचा हेतू नसतो, तर तुमची चूक सुधारण्यासाठी दिलेली ती एक संधी असते। मग आज या कार्यक्रमासाठी तुमची आई येतील का? हो, माझी आई नक्की येईल या कार्यक्रमाला। सॉरी, मला जरा जावं लागेल। या आदित्य, कसा सर्व तयारी झालेली आहे। हो. मुहूर्ताची वेळ टळून जाते, आपण पूजेला सुरुवात करूया। हो, बस गुरुजी, थोडा वेळ प्लीज। मला खात्री आहे आई नक्की येईल। कोणी येणार नाही आदित्य? ज्यांची तू खूप आतुरतेने वाट बघतोय ना, ते कोणीच इथे येणार नाहीयेत, कारण तिकडे घरात तुझ्या आईने, अहिल्यादेवी किर्लोस्करांनी सगळ्यांना अगदी स्पष्टपण, खरं तर खडसावून सांगितलंय की आज या कार्यक्रमाला घरातलं कोणीच जाणार नाही। मग आता तूच विचार कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या शब्दाला घरात केवढा मान आहे, कोणी इथे यायची हिंमत करेल का? आदित्य सर, हे काय ऐकतोय आम्ही? नाही म्हणजे तुम्ही तर म्हणाल होतात की ह्या कार्यक्रमाला तुमची आई नक्की येणार म्हणून, मग काय झालं? हो, ते थांबा, मी सांगते। देवी आई, आदित्य सर, मला तुमच्या अपेक्षांवरती पूर्ण उतरायचं आहे। काय बी करून मला चांगल्या मार्गाने पास व्हायचं आहे। तुम्हाला माझा अभिमान वाटेल
अशी कामगिरी करायची मला. किर्लोस्करांच्या घरातला आज इथे कोणीच येणार नाहीये. हा, आणि काय हवं तुम्हीच सांगा. अहिल्यादेवी किर्लोस्करांनी या आदित्य किर्लोस्करला त्या घरातून कधीच हकलवून लावलंय. आणि याचं कारण माहितीये? कारण आदित्यने एका मोलकरणी सोबत लग्न केलं. ती मुलगी घरातल्या कामासाठी यायची तिथे. तिचा स्टार्टिंग पासूनच संपूर्ण हा प्लॅन होता. म्हणून तर तिने मोलकरीण म्हणून घरात एंटर केलं आणि मग आदित्यला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याला नादाला लावलं. आणि हा आदित्य हा एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO असून सुद्धा त्या मुलीच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसला. त्या मोलकर्णीने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं. आणि मग नंतर ह्याला खरंच तिच्यासोबत लग्न करावं लागलं. बर, ह्याने त्या मुलीसोबत जेव्हा लग्न केलं तेव्हा सुद्धा त्याच्या आईला, अहिल्यादेवी किर्लोस्करांना, ज्यांना तो देवी मानतो, त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे एक प्रेरणा आहे. ज्या आईचा शब्द सुद्धा हा ओलांडत नाही, त्या मुलाने लग्नासारखी मोठी गोष्ट त्याच्या आईपासून लपवली. बर, ती पारू, जिच्यासाठी या आदित्याने सगळी रॉयल्टी नाकारली, सगळं सुख ऐश्वर्य सोडून दिलं, ती मुलगी आज या कार्यक्रमाला उपस्थित नाहीच आहे. त्याच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अरे आदित्य, फारुख प्लीज, हा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, असं काही करू नको. दिशा, एकतर तुला आमंत्रणच नाही आहे, तू खाली असते ते. प्लीज, तू प्लीज जा इथून. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, जा इथून प्लीज. आदित्य, अरे तू ना असं नको बोलूस माझ्याशी. तू उलट तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे सरे. हो, ऍटलिस्ट मी तरी तुझ्या दया दाखवून इथे आज तुझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. नाही तर कोण आलं मला सांग बरं. तू ज्यांची एवढ्या आतुरतेने वाट बघतोयस ते कोणीच नाही आले. बघ तू किती एकटा पडलायस. आज इथे तुझ्यासोबत तुझं जवळचं कोणीच नाहीये. ना तुझी आई, ना तुझी ती मोलकरीण बायको, ना तुझा भाऊ, ना तुझी बहिणी. कोणी नाही येणार आदित्य, कोणी नाही येणार. तुला वाटतंय ते येतील, पण खरं तर तू आता संपूर्णपणे एकटा पडलास. बिचारा, वाईटच वाटतंय मला तुझं.